नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। दिवाळीचा सण आलाय आणि फराळाच्या तयारीला तुम्ही देखील असाल। दिवाळी म्हणजे गोड फराळाशिवाय अधुरा सण आणि त्यात बेसनचे लाडूचे स्थान काही वेगळेच आहे। आज आपण एकदम स्वादिष्ट असे गूळ घालून बेसनचे लाडू बनवायचे आहे। हे लाडू साखरेऐवजी गूळ वापरून बनवलेले आहेत, त्यामुळे हे चविष्ट तर आहेतच, पण त्याचबरोबर शरीरासाठी देखील हे खूप फायदेशीर आहेत। गूळ हा नैसर्गिक मधुर पदार्थ आहे, ज्यामध्ये अनेक पोषण तत्व असतात। या रेसिपीमध्ये आपण बेसन, तूप, गूळ आणि वेलची यांचा सुंदर असा संगम घातलेला आहे, ज्यामुळे लाडू खूपच चविष्ट आणि सुगंधी असे तयार होतात। दिवाळीच्या फराळात एक नवीन स्वाद आणण्यासाठी ही रेसिपी बनवूया। चला तर मग रेसिपीला आपण पटकन अशी सुरुवात करूया। सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1.25 कप तूप घालून घेणार आहोत। कढई घेताना तुम्ही या ठिकाणी जाड बुडाची कढई घ्यायची आणि एकदम खोलगट अशी कढई आपण या ठिकाणी वापरलेली आहे, म्हणजे यामध्ये बेसन भाजताना चांगले हलवता येते आणि मस्त असे भाजले जाते। तूप गरम झाल्यावर यामध्ये आपण बेसन घालून घेऊया। लाडवासाठी बेसन घेताना तुम्ही थोडेसे रवाळ घ्यायचे आहे। हे आपण 5 कप घेतलेले आहे। 5 कपाप्रमाणे आपण लाडू तयार करणार आहोत। साहित्य घेताना एकाच कपाचे किंवा वाटीचे प्रमाण ठेवायचे, म्हणजे तुमची रेसिपी एकदम परफेक्ट अशी तयार होते। सुरुवातीला आपण डाळ भाजून घेतली आणि नंतर थंड झाल्यावर ती गिरणीवर आपण रवाळ अशी दळून आणलेली आहे आणि तेच पीठ या ठिकाणी वापरायचे आहे, म्हणजे हे लाडू परफेक्ट रवाळ असे तयार होतात। आणि या ठिकाणी बेसन पीठ तुपावर घातल्यानंतर लगेच आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे हे आपण भाजून घेणार आहोत। हे पटकन असे हलवून घ्यायचे आहे, नाहीतर कधी कधी बेसनामध्ये गाठी होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण अशा प्रकारे हे मंद गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहे। बेसन भाजताना महत्त्वाची टिप्स म्हणजे गॅस तुम्ही या ठिकाणी कमी ठेवायचा आणि कमीच गॅसवर हे बेसन मस्त असे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे हे व्यवस्थित असे सुवास येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपण या ठिकाणी भाजून घ्यायचे आहे। म्हणजे बेसन जेवढे चांगले भाजले जाईल तेवढा लाडवाला मस्त असा स्वाद येतो आणि एकदम खमंग असे लाडू तयार होतात। त्याचबरोबर हे टाळ्याला देखील चिटकत नाही। जसजसे हे भाजत जाईल तसतसा याचा सुगंध सुटायला सुरुवात होते। 15 मिनिटांनंतर या ठिकाणी आपले मिश्रण अशा प्रकारे एकदम पातळ असे झालेले आहे। सुरुवातीला मिश्रण एकदम डार्क दिसत होते आणि नंतर जसजसे आपण परतत जाऊ तसतसा याचा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मिश्रणाला अशा प्रकारे जाळी देखील सुटत आहे। हे पीठ अशा प्रकारे एकदम हलके असे तयार होते। अशा पद्धतीने हे भाजून घेतलेले आहे। यासाठी आपल्याला पूर्णपणे 25 मिनिटं कमी गॅसवर लागलेले आहे। हे आपण लाडू करताना महत्त्वाचे म्हणजे बेसन भाजणे आहे आणि तुपाचे प्रमाण जर तुम्ही योग्य ठेवले तर मग तुमचे लाडू कधीच बिघडणार नाहीत। या ठिकाणी महत्त्वाची टिप्स म्हणजे बेसनाचा रंग सोनेरी तपकिरी आलेला आहे आणि हे आपले तयार झालेले आहे। गॅस बंद करून घेणार आहोत आणि गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण आपण एका पसरट भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। हे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। मिश्रण सुरुवातीला पातळ वाटते, परंतु थंड झाल्यावर हे एकदम घट्ट असे तयार होते। हे चांगले मिक्स करायचे आहे, म्हणजे यातील वाफ काढून घ्यायची आणि नंतर हे रूम टेम्परेचरला ठेवायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण थंड झालेले आहे आणि एकदम घट्ट असे झालेले आहे। त्यासाठी आपण एक चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने हे ताटामधून आपण मोकळे करून घ्यायचे आहे। त्यामध्ये तूप घातलेले आहे, त्यामुळे हे मिश्रण ताटाला अशा प्रकारे चिटकलेले आहे। हे आपण चमच्याने सर्व काढून घ्यायचे आहे, सुटीत असे तयार करायचे आहे। हे पहा, चमच्याने हे सर्व मोकळे केलेले आहे, म्हणजे ताटाचे सर्व काढून घ्यायचे आहे। सुरुवातीला हे चिकट वाटते, परंतु नंतर यामध्ये सर्व साहित्य घातल्यावर एकदम मस्त असे हे मिश्रण तयार होते। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत। वेलची पावडरमुळे लाडू खाताना एकदम चविष्ट असे लागतात। आणि नंतर आपण गूळ घालणार आहोत। या ठिकाणी आपण गूळ खिसून घेतलेला आहे आणि गूळ खिसून आपण 1.5 कप गूळ घातलेला आहे। गुळाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला किती गोड हवे आहे त्याप्रमाणे गूळ यामध्ये घालायचा आहे। गूळ घालताना महत्त्वाची टिप्स म्हणजे मिश्रण पूर्णपणे थंड करायचे आहे आणि गूळ खिसून किंवा त्याची पावडर वापरायची आहे। हे मिश्रण आपण हलक्या हाताने एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करायचे आहे। जास्त हे दाबायचे नाही, फक्त तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी हलक्या हाताने अशा प्रकारे हे मिश्रण एकजीव करून घेत आहे।
सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला असे वाटते की हे पातळ आहे, हाताला चिटकेल, पण तुम्हाला लाडू करताना मी दाखवते हे मिश्रण एकदम मोकळे आणि सुटसुटीत असे तयार होते। हे पहा, अशा प्रकारे आपले हे मिक्स करून झालेले आहे। गूळ घातल्यामुळे आपण हे 3 मिनिटासाठी अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि मस्त असे हे आपले मिक्स करून झालेले आहे। आणि मिश्रणाचा आपण या ठिकाणी लाडू तयार करणार आहोत। मिश्रणातून एक छोटा किंवा मध्यम गोळा घ्यायचा आणि लाडू किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार मिश्रणाचा लाडू वळून घ्यायचा आहे। लाडू वळताना मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही, एकदम परफेक्ट असे झालेले आहे। याचा अर्थ की आपण हे पीठ एकदम परफेक्ट भाजून घेतलेले आहे आणि तुपाचे प्रमाण देखील आपले योग्य झालेले आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण एका हाताने लाडू वळून घेतलेला आहे, एकदम परफेक्ट असा झालेला आहे। नंतर हातावर घेऊन याला गोल आकार देऊन आपला पहिला लाडू मस्त असा तयार झालेला आहे। या ठिकाणी दुसरा लाडू देखील मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवते। अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि एका हातामध्ये घेऊन अशा प्रकारे हलके प्रेस करून घ्यायचे, म्हणजे दाबून घ्यायचे, म्हणजे लाडू घट्ट असा तयार होतो। आणि नंतर एका हाताने चांगला केल्यानंतर दोन्ही हाताच्या तळव्यावर घेऊन याला गोल आकार द्यायचा आहे। हे पहा, गरगरीत गोल असा हा लाडू तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार केलेले आहे। त्यावर आपण बारीक कट केलेले पिस्ते लावून घेणार आहोत। पिस्ते लावल्यावर हे लाडू दिसायलाही आणि चवीलाही छान असे लागतात। यावर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू, बदाम किंवा मनुके गार्निश करू शकता। या ठिकाणी सर्व लाडू अशा प्रकारे आपण गार्निश करून घ्यायचे आहे। मस्त असे हे गार्निश करून लाडू तयार झालेले आहे। आणि नेहमीच्या लाडवापेक्षा वेगळं म्हणजे गूळ घालून हे लाडू कसे बनवायचे हे या रेसिपीमध्ये आज आपण पाहिलेले आहे। जरा हटके रेसिपी आहे आणि दिवाळीसाठी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे। बेसनचे लाडू करायचे म्हटले की अनेकदा लाडू बिघडतात, कधी लाडू टाळ्याला चिकटतो, तर कधी बेसन पीठ खाल्ल्यासारखे लागतो, तर एकदम परफेक्ट असे लाडू या ठिकाणी तयार होतात। अगदी घरगुती पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे। योग्य प्रमाणात साहित्य घ्या, म्हणजे तुमचा लाडू अजिबात बिघडणार नाही। आता लाडू किती मऊसर आणि खमंग झालाय, याचा रंग आणि पोत देखील एकदम परफेक्ट असा झालेला आहे। याच्या आतमध्ये टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, एकदम रवा, दाणेदार आणि मऊ असा लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यासाठी बेसन घेताना आणि हे भाजताना महत्त्वाच्या टिप्स काही लक्षात ठेवायच्या, म्हणजे तुमचे लाडू एकदम दाणेदार असे तयार होतात। आणि खायलाही म्हणाल तर एवढा मऊ आणि तोंडात टाकताच विरघळतो। तुम्ही देखील या दिवाळीला हे बेसनचे गूळ घालून लाडू खमंग, गोडसर, रवाळ नक्की बनवा। दिवाळीच्या फराळातील लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा। तुमच्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशा दिवाळीच्या टेस्टी आणि स्वादिष्ट अशा रेसिपींसोबत।